स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये मी जाणार आहे हॉट एअर बलूनमध्ये। तर इथे आपल्याला कसं पोहोचायचं आहे आणि तिथली फीस किती आहे, किती टाइम लागतो, हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। तर ही मोनोरेल आपल्याला घ्यायची आहे द पाम पासून ते अटलांटिसपर्यंत। याच्याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ आहे, तो जाऊन नक्की बघा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त बलूनचा पार्ट कव्हर करणार आहोत। याचे तिकीट किती आहे, तर आता मी हे पोहोचली आहे द दुबई बलूनला, जे प्रेझेंट आहे अटलांटिसच्या आतमध्ये। तर आपल्याला अटलांटिसला पोहोचायचं आहे। आधी एंटर करायला काही फीज लागणार नाही आहे, कारण अटलांटिसमध्ये जो वॉटर पार्क आहे त्याच्यासाठी तुम्हाला वेगळी फी भरायची, तिकडे आपल्याला जायचं नाही आहे। मी पोहोचले द दुबई बलूनला आणि आता मी इथे तिकीट काढली आहे। तिकीट इथे पर हेड 175 दिरहम्स आहे, विच इज इक्वल टू अराउंड 4000 रुपीज। तिकीट काढल्यावरती आपल्याला या गेटने प्रोसीड करायचं आहे आणि हा आहे तो हॉट एअर बलून। हा आता लँड होणारच आणि माझी नेक्स्ट ट्रिप आहे। या बलूनमध्ये चढायच्या आधी ते आपल्याकडून एक कॉन्सेंट फॉर्म लिहून घेतात। काय एवढं हार्ड अँड फास्ट नाही आहे आणि काय इतकी भीतीही वाटत नाही, कारण असे काही झटके किंवा दणके असे काही लागत नाहीत। एकदम स्मूथली सॉफ्टली त्या बलूनचा टेक ऑफ होतो आणि ते आपल्याला अराउंड 10 to 15 मिनिट्स वरती फिरून आणतात, जिथून आपल्याला पूर्ण पामचा व्ह्यू दिसतो। माझी ही दुबईची सेकंड ट्रिप आहे। फर्स्ट ट्रिपमध्ये मी मोस्टली सगळे पर्यटक स्थळ बघितलेले आहेत, तर हे काही स्थळ आहेत जे मी कव्हर नव्हते केले, म्हणून मला हे बघायची इच्छा होती। अँड येस, आय डिड इट। मला आधी खूप भीती वाटत होती, पण घाबरण्यासारखं काहीच नाही आहे। टेक ऑफच्या वेळेस आणि लँडिंगच्या वेळेस असं काहीच घाबरण्यासारखं वाटतच नाही। आणि जोपर्यंत आपण हा व्ह्यू ऑब्झर्व करतो तोपर्यंत आपली उतरायचीही वेळ येऊन जाते। तर मी तरी हे सजेस्ट करेन की जर तुम्ही हॉट एअर बलूनमध्ये जात आहात तर व्ह्यूचा आनंद घ्या, जास्त शूटिंग आणि फोटोग्राफ्समध्ये टाईम घालू नका, कारण की जवळजवळ 10 to 15 मिनिट्समध्ये आपल्याला ते रिटर्न घेऊन येतात। माझाही बराच वेळ फोटो काढण्यात गेला, बट नंतर मला रिअलाईज झालं की मी बाहेर बघायला पाहिजे, तर मोस्ट ऑफ द टाईम मी बाहेर बघत होते। हा पूर्ण पामचा व्ह्यू ते आपल्याला वरून दाखवतात आणि ब्रेथ टेकिंग व्ह्यू आहे, पैसा वसूल आहे। तर जर तुम्ही दुबईला येणार आहेत आणि जर तुमचं हा स्थळ तुम्हाला कव्हर करायचं आहे तर नक्की कव्हर करा। काही एज लिमिट नाही आहे, एनी एजचे लोक आपण इथे जाऊ शकतो। प्लस इथे काही गर्दी करत नाहीत, लिमिटेड लोक, जवळजवळ 8 ते 10 लोकच एका ट्रिपमध्ये ते घेऊन जातात, त्याला ओव्हरलोड करत नाही। तिथे आपल्यासोबत 2 गाईड्स असतात, ते आपल्याला इक्वल डिस्टन्समध्ये उभे राहायला सजेस्ट करतात।